2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत नाशिक जिल्ह्यात आणखी एक लोकसभा मतदारसंघ तयार झाला। तो म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ। दिंडोरीत स्थापनेपासूनच भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिलाय। 2009 आणि 14च्या लोकसभेला इथून हरिश्चंद्र चव्हाणांनी कमळ फुलवलं। 19च्या लोकसभेत भारती पवारांनी इथून भाजपचं प्रतिनिधित्व केलं। शिवाय भाजपनं त्यांना केंद्रात मंत्रीपद देखील दिलं। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरेंनी भारती पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शरद पवारांच्या गटात दाखल झाला। आजच्या या व्हिडिओत आपण या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेणार आहोत। इथल्या 6ही विधानसभामध्ये कोणत्या पक्षाचे आमदार आहेत, लोकसभेला त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिलं आहे का, यावर देखील आपण बोलणार आहोत। तसंच वर्तमानातील तिथली गणित काय आहे हे देखील पाहणार आहोत। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव। पहिला मतदारसंघ ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात सध्या भाजपचे सुहास कांदे हे आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेची आकडेवारी पाहिली तर इथून भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवारांना 1,03,001 मत होतं। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना 61,336 मतं होती। इथून भारती पवार ह्या 41,665 मतांनी आघाडीवर होत्या। आता याचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर विद्यमान आमदार सुहास कांदेही आपल्याला आघाडीवरच दिसतात। मात्र त्यांना महायुतीतून आव्हान उभं राहतंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार पंकज भुजबळांनी या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। शिवाय समीर भुजबळांच्या नावाची देखील या मतदारसंघातून चर्चा होते। त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे। मात्र सिटिंग आमदारांना उमेदवारी देण्याच्या फॉर्म्युल्यामुळे सुहास कांदेंची उमेदवारी निश्चित आहे। पण यावर भुजबळ कुटुंब काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार जगन्नाथ धात्रकांचे पुत्र गणेश धात्रके जे जोरदार तयारी करतायत, त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्यात। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे आणि बाजीराव शिंदेंनी देखील इथून चंडू ठोकलाय। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे काळवण विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून सध्याला इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पवार हे आमदार आहेत। भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि नितीन पवार यांच्यात दीर भावजईचा नातं आहे। मात्र दोघांचं राजकीय वैर देखील सर्वश्रुत आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठांनी केला होता। मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं दिसतंय, कारण काळवणमधून भारती पवार या मोठ्या मताधिक्यानं पिछाडीवर होत्या। इथून त्यांना 56,461 मतं होती। तर भास्कर भगरेंना 1,41,134 मतं या मतदारसंघातून होती। आता आगामी विधानसभा निवडणुकीत काळवणच्या जागेवर मवियातून शरद पवार सध्या उमेदवाराची चाचपणी करतायत। तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवड विधानसभा मतदारसंघ। पूर्वी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सलग 2 वर्ष या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय। पुढे 2014 आणि 2019 मध्ये इथून भाजपचे राहुल आहेर हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत। त्यांच्या मतदारसंघात जर लोकसभेची आकडेवारी पाहिली तर भारती पवारांना इथून 95,325 मतं होती, तर भास्कर भगरेंना 78,578 मतं होती। चांदवडमधून पवार ह्या 16,747 मतांनी आघाडीवर होत्या। आता याचा विचार आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केला तर राहुल आहेर हे देखील आघाडीवर दिसतायत। मात्र त्यांच्या विरोधात माजी आमदार शिरीष कोतवालांनी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली आहे। शिवाय शरद पवारांच्या वरदहस्त देखील त्यांना आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांदवडमध्ये चित्र बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ। येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचे आरोप झालेत आणि त्यांच्या मतदारसंघात लोकसभेच्या आकडेवारी पाहिली तर काही प्रमाणात ही बाब स्पष्ट देखील होते, कारण येवल्यातून भास्कर भगरेंना जवळपास 13,000पेक्षा जास्त मतांची आघाडी आहे। म्हणजेच भारती पवारांना 80,295 मतं होती, तर भास्कर भगरेंना 93,500 मतं होती। आता आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर शरद पवार भुजबळांविरुद्ध भाजपमधूनच एखाद्या नेत्याला पक्षात येऊन
उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे, मात्र अद्यापही त्या उमेदवाराचं नाव स्पष्ट झालेलं नाहीये. 5वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाड. निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीपराव बनकर आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातून देखील भास्कर भगरेंना आघाडी मिळताना दिसते. तिथून भास्कर भगरे यांना 89,554 मतं पडली होती, तर भारती पवारांना 71,370 मतं पडली होती. दिलीपराव बनकरांच्या मतदारसंघातून भगरे जवळपास 18,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर निफाडमध्ये दिलीपराव बनकरांची विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र शरद पवारांनी या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार इथून माजी आमदार मालोजीराव मोगलांच्या कुटुंबातल्या सदस्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदमांनी देखील या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळते हे आगामी काळच सांगेल. शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव असून इथं विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. लोकसभेत त्यांना भास्कर भगरेंचा उघडपणे प्रचार केला होता. कदाचित म्हणूनच त्यांच्या मतदारसंघातून भास्कर भगरेंना 80,000पेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालंय. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जर बोलायचं झालं तर नरहरी झिरवळांना स्वतःच्या घरातूनच आव्हान उभं राहतंय. त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात हजेरी लावत उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र अद्यापही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवण्यात आला नाहीये. यदा कदाचित शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली तर दिंडोरीत विधानसभा निवडणूक बाप विरुद्ध मुलगा अशी होण्याची दाट शक्यता आहे. तर हा होता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विधानसभेनिहाय आढावा. यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसंच आणखी कुठल्याही मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील आम्हाला सांगा.